सत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लहुजी वस्ताद चौक यांच्या वतीने अर्जुन मरसाळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सकाळी धारणगाव रोड येथील लहुजी वस्ताद चौक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी आमदार आशुतोष काळे आणि इतर मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष अर्जुन मरसाळे, मयूर रीळ, ज्ञानेश्वर घोडेस्वार, सुरेश मरसाळे, नितीन ताकवले, विजय मरसाळे, रवी मरसाळे, उत्सव कमिटी 2026 चे अध्यक्ष समाधान शिंदे, अजय जगधने, शुभम आहिरे, अमोल सौदागर, आकाश मरसाळे, साई आवारे, उपाध्यक्ष अरुण मरसाळे, पवन निर्मळ, रणवीर आहिरे, सोनू रीळ, नामदेव पगारे, स्वप्नील कांबळे, राजू कांबळे, मंगेश मरसाळे, सचिन पाटोळे तसेच लहुजी वस्ताद चौक मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शनिवारी सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली। आकर्षक बँड आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली। यावेळी नाशिक येथील विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांनी उपस्थिती लावली। तसेच कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी देखील मिरवणुकीत भेट दिली। दोन्ही मान्यवरांनी बँडच्या तालावर ठेका धरत तरुणांचा उत्साह वाढवला। यावेळी लहुजी वस्ताद चौकच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच समाज बांधवांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद घेतला। या मिरवणुकीमध्ये महिला, तरुणी आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून सामाजिक ऐक्य आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्याचा संदेश या जयंती उत्सवातून देण्यात आला। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने कोपरगाव येथील माझे सहकारी अर्जुन मरसाळे यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून मी कोपरगावला आलो होतो। एकंदरीत आपण आता कोपरगावचे आनंददायी वातावरण बघितलं असेल तर आपल्याला कळालं असेल की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती किती मोठ्या उत्साहात या शहरामध्ये आता साजरी होती। आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। अण्णाभाऊ साठेंसारखा महापुरुष आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला। पुण्यापुढे 50 वर्षाच्या आयुष्यात या माणसाने नुसतं महाराष्ट्र नाही, भारत आणि रशियापर्यंत त्या ठिकाणी जी गरुडझेप घेतली, आपली एक मोठी साहित्य संपदा निर्माण केली। या साहित्य संपदेचा वारसा आपल्याला या ठिकाणी हा माणूस ठेवून जाऊन आता 70 वर्षाचा कालावधी लोटला तरी या माणसाचं गारुड आपल्या मराठी माणसाच्या मनावर आज तागत कायम यायचा हा त्या ठिकाणी ही साक्ष देणारी मिरवणूक आज या कोपरगावाने तमाम महाराष्ट्राच्या ठिकाणी मिरवणूक ही जयंती मोठ्या उत्सवात साजरी होत आहे। मी या सर्वांना या ठिकाणी या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। ज्या विनंतीला मान देऊन गोकुळ गीते यांनी कोपरगाव या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला हजेरी लावलेली आहे। मिरवणुकीला सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी लहुजी वस्ताद चौक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी मिरवणूक त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। ह्या मिरवणुकीमध्ये तरुणांनी, महिलांनी, बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवली। याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो। समाज बांधवांना सर्वांना शुभेच्छा देतो। जय लहुजी। सर्वप्रथम जय लहुजी। मी सगळ्या समाज बांधवांचे आभार मानतो जे 106व्या जयंतीला समाजाने प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो। आणि तसंच आमच्या लहुजी वस्ताद चौकच्या वतीने जी कमिटी आयोजक केलेली होती त्यांनी जे जयंतीचा रूपरेषा आणि समाजाचे जे जयंतीचे उत्सव होते ते मोठ्या थाटामाटात आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून त्यांनी जे कोपरगाव शहरात जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांनी जे कार्य केलं मी सर्वप्रथम त्यांचा आभार करतो। जय लहुजी।
जय अण्णा.